तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार बारामतीत सक्रिय झाले। शरद पवारांकडून वागस गावातील नीरा नदीची पाहणी करण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार बारामतीत सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते। कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतायत। शरद पवारांकडून वागस गावातील नीरा नदीची पाहणी करण्यात आलेली आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। कालच अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर शरद पवारांकडून वागस गावातील नीरा नदीची पाहणी करण्यात आली। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार बारामतीत सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांकडून सगळी माहिती घेत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। वागस गावातील नीरा नदीची पाहणी त्यांनी केलेली आणि इतर माहिती सुद्धा ते घेत असल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांनी स्थानिक कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत असल्याचं पाहायला मिळतंय। बारामतीत शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी करण्यात आलेली आहे आणि त्या कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधत आहेत। कालच अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर आज यावेळी शरद पवार बारामतीत सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। शरद पवारांनी वागस गावातील नीरा नदीची पाहणी केलेली आहे। कार्यकर्त्यांशी संवाद साधून इतरही माहिती ते घेत आहेत। कार्यकर्त्यांकडून सगळ्या समस्या ते जाणून घेत असल्याचं पाहायला मिळते। त्यांच्याशी ते संवाद साधतायत। शरद पवारांनी वागस गावातील नीरा नदीची पाहणी केलेली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार लगेचच बारामतीत सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी करण्यात आलेली आहे। शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी करण्यात आलेली आहे। वागस गावातील नीरा नदीची पाहणी करण्यासाठी स्वतः शरद पवार गेलेले आहेत। तिथे जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतायत, त्यांच्याकडून समस्या जाणून घेत आहेत। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार बारामतीत सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। कालच अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत आणि आज शरद पवार बारामतीत सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। कार्यकर्त्यांच्या त्या समस्या जाणून घेत आहेत। कार्यकर्त्यांनी कामासंदर्भातली माहिती पवारांना यावेळी दिलेली आहे। पवारांनी कार्यकर्त्यांकडून समस्या जाणून घेतल्या आहेत, तर इतरही जी माहिती आहे ती सुद्धा कार्यकर्त्यांनी शरद पवारांना दिल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार बारामतीत सक्रिय झालेले आहेत। पाहणी करण्यासाठी ते वागस गावात गेलेत। शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी करण्यात आली आहे। ती ही वागस गावच्या नीरा नदीची पाहणी करण्यात आलेली आहे। यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत। त्यांच्याकडून इतर माहिती त्यांनी घेतलेली आहे, कामासंदर्भातली माहिती त्यांनी घेतलेली आहे, समस्यांसंदर्भातल्या त्यांनी समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर यावेळी शरद पवारांनी नीरा नदीची पाहणी केलेली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार बारामतीत सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांनी स्थानिक कार्यकर्त्यांसोबत यावेळी संवाद सुद्धा साधलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी जावेद मुलानी। जावेद, शरद पवार आज सक्रिय झालेले आहेत, कार्यकर्त्यांकडून समस्या ते जाणून घेत आहेत, काय नेमकं? आपण पाहतो की पवार कुटुंबामध्ये मोठं दुःख झालंय, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे गटामध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर जे संपूर्ण कुटुंब जे आहे ते शोकसागरामध्ये डुबलेलं आहे आणि आज त्यांचा तिसऱ्याचा विधी झाल्यानंतर शरद पवार जे आहेत ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर म्हणा किंवा नदीच्या ज्या प्रदूषणाबाबत पुन्हा एकदा कामासाठी एकदम सज्ज झाल्याचे आपल्याला दिसतात। कारण ते एकीकडे शरद पवार जे आहेत ते नीरा वागस या गावामध्ये नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, तर दुसरीकडे सोनगाव या गावातील नीरा नदीच्या संगमावरती म्हणजे सोनगावच्या सोमेश्वर मंदिराच्या त्या नदीमध्ये जे आहे ते शरद अजित पवारांचे जे आहे ते अस्थि विसर्जनाचा विधी आहे ते संपूर्ण पवार कुटुंब करत आहेत। आणि दुसरीकडे शरद पवार हे थेट नदीच्या प्रदूषणाबाबत येऊन शेतकरी असतील किंवा त्या ठिकाणच्या पवार कुटुंब ते
सुखात जरी डोबलेलं असलं. अगदी जावेद, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.